मॉर्निंग. आज तुम्हा सर्वांचे युनिव्हर्सल कम्प्युटर सिस्टीमच्या कम्प्युटरचे पार्ट्स आणि त्याची जोडणी या उपक्रमामध्ये स्वागत आहे. जगभर वापरल्या जाणाऱ्या आणि मानवाच्या विविध गरजांसाठी आवश्यक असणाऱ्या कम्प्युटरबाबत सर्वांना कुतूहल वाटत असते. आपणास वाटत असते की हा कम्प्युटर कुणी शास्त्रज्ञानेच तयार केला असावा, पण हा आपला खूप मोठा गैरसमज आहे. आपल्या सर्वांच्याकडे उपलब्ध असलेल्या प्रत्येक पार्टचा वापर करून आपण देखील कम्प्युटर तयार करू शकतो आणि त्याचे उत्तम उदाहरण आज आपण दाखवून देणार आहोत. त्यासाठी तुम्ही प्रत्येकाने चांगले सहकार्य करावे अशी माझी नम्र विनंती आहे. यापुढचा रोल प्ले करण्यासाठी मी श्रेया खांबे प्राजक्ता सुतारला इन्व्हाइट करते. श्रेया, हे बघ, हे माझ्या हातात काय आहे हे अजूनही मला समजत नाही आहे. तुला काय माहिती आहे का याबद्दल? आता या सिस्टीम बोर्ड असे म्हणतात. सिस्टीम बोर्ड हा कम्प्युटरचा अविभाज्य घटक आहे. याबद्दल आपण आता माहिती पाहूया. सिस्टीम बोर्डला मेन बोर्ड किंवा मदरबोर्ड म्हणून ओळखतात. सिस्टीम बोर्ड संपूर्ण कम्प्युटर सिस्टीमचा संवाद नियंत्रित करतो. सिस्टीम बोर्ड डेटाचा मार्ग आणि रहदारी नियंत्रणाचे काम करतो, ज्यामुळे सर्व घटकांना एकमेकांशी सक्षमपणे संवाद साधता येतो. थँक्यू सोनाली. श्रेया, इथे तुला काही असावं असं वाटते का? हो, कारण मला इतर पण वाटतं. रिकामी जागा आहे. बहुतेक इथे कोणतं ना कोणतरी डिव्हाइस असावं. मला वाटतं की ते चिप असेल. आता आपण त्याबद्दल माहिती पाहूया. हो श्रेया, बरोबर आहे तुझं. हे बघ, माझ्याकडे एक चिप आहे. याला मायक्रो प्रोसेसर असे म्हटले जाते. मायक्रो प्रोसेसर म्हणजे कम्प्युटरचा मेंदू असतो. याला सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजे सीपीयू असे सुद्धा म्हटले जाते. थँक्यू सानिका. श्रेया, काय बघ, याला याच्यावरती जास्त वर्किंग झालं तरी गरम होईल. यासाठी याला थंड होण्यासाठी डिव्हाइस एक असावे. हो, मला वाटतं आपण जेव्हा उन्हाळ्यात गरम होतो त्यावेळी फॅन वापरतो, त्याप्रमाणे याला सुद्धा काहीतरी फॅनची व्यवस्था सुद्धा असते. आता आपण त्याबद्दल माहिती पाहूया. हा प्रोसेसर फॅन आहे श्रेया. कम्प्युटरच्या प्रमाणापेक्षा बाहेर वापर केल्यानंतर तो गरम होतो. त्याला थंड करण्यासाठी हा प्रोसेसर फॅन वापरला जातो. याला ही पिन कनेक्ट केल्यानंतर कम्प्युटर थंड होण्यास मदत होईल. थँक्यू समीक्षा. श्रेया, त्याला चालवण्यासाठी आपल्याला पॉवर सप्लायची गरज आहे. हो, असायलाच पाहिजे. आता आपण हो, त्याबद्दल- त्याशिवाय तो चालूच शकणार नाही. जर आपण डायरेक्ट एमएससीबी कडून करंट दिला तर होय, चालेल. नको थांब श्रेया, तुम्ही डायरेक्ट जर करंट दिला तर मदरबोर्ड खराब होऊ शकतो. आपण पॉवर सप्लाय युनिट मधून याला करंट हे पॉवर दिली तर तुम्हाला याचा उपयोग होईल. थँक्यू सानिका. श्रेया, आता आपल्याला डेटा स्टोअर करण्यासाठी मेमरीची गरज आहे. हो, मेमरी शिवाय तिचं कार्य करू शकणार नाही. अरे थांबा, माझ्याकडे मेमरी सारखे कोणते तरी एक डिव्हाइस आहे, त्याचा आपण वापर करून बघू. मेमरी हे डेटा, सूचना, माहिती धारण करणारे क्षेत्र आहे. मायक्रोप्रोसेसर प्रमाणे सिस्टीम बोर्डला जोडलेल्या चिप्सवर ती असते. मेमरी चिप्सचे 3 प्रकार पडतात: रँडम ॲक्सेस मेमरी, रीड ओनली मेमरी आणि फ्लॅश मेमरी. तुम्ही या डिव्हाइसला वीज पुरवठा आहे तोपर्यंत डेटा स्टोअर करू शकता. थँक्यू सानिका. श्रेया, सानिकाने सांगितल्याप्रमाणे याला पॉवर सप्लाय कनेक्ट केल्यावरच ती मेमरी चालू शकते. मग आपल्याला जर पॉवर डिस्कनेक्ट झाल्यानंतर आपण दुसऱ्या मेमरीचा वापर केला पाहिजे. करू शकतो, कारण का तशी व्यवस्था सोय केली आहे. यासाठी आपल्याला सेकंडरी स्टोरेजची डिव्हाइसची गरज लागणार आहे. थांब श्रेया, माझ्याकडे एक सेकंडरी स्टोरेज डिव्हाइस आहे. त्याचा तुम्हाला काय उपयोग होतो का? माझ्याकडे ही डेटा केबल आहे. त्यातील एक पिन मी हार्ड डिस्कला जोडते आणि त्यातील दुसरी पिन मदरबोर्डला जोडते. पॉवर सप्लाय युनिटमधली एक पिन आपण मदरबोर्डला जोडतो. हार्ड डिस्कला जोडतो. आता तुम्हाला याचा नक्कीच उपयोग होईल. थँक्यू सानिका. श्रेया, आता हा आपला प्रश्न सुटला, पण आता आपल्याला टायपिंगचं जरा काहीतरी बघायलाच पाहिजे. हो. कारण त्याच्याशिवाय आपण काही करू शकणार नाही. आता आपण टायपिंगची माहिती पाहूया. तुम्हाला हवा असणारे डिव्हाइस माझ्याकडे आहे. याला कीबोर्ड असे म्हणतात. हा USB कीबोर्ड आहे. याची पण आपण सिस्टीम बोर्डला जोडल्यानंतर याचे कार्य चालू होते. यामध्ये एकूण 101 कीज असतात. याद्वारे तू टायपिंग करू शकतेस. थँक्यू. आता
तशा हा तर प्रॉब्लेम सुटला, पण आता आपल्याला डिस्प्ले स्क्रीनवर असणारा पॉइंटिंग त्याच्यावर नियंत्रण करण्यासाठी एखादी डिव्हाइस असावी. हो, त्याला पार्टी डिव्हाइस असे म्हणतात. आता त्याबद्दल आपण माहिती पाहूया. हा श्रेया, माझ्याकडे एक डिव्हाइस आहे. याला माऊस असे म्हणतात. आपण कॉम्प्युटरवर माहिती नियंत्रित केलेली असते. ती माहिती पॉइंटरद्वारे आपण ती माहिती स्क्रीनवर दाखवू शकतो. तसेच माऊसला 1 किंवा 2 बटणे असतात किंवा त्याहूनही अधिक बटणे असतात. तसेच माऊसवरती एक व्हील बटन असते, त्याच्याद्वारे आपण नियंत्रित केलेली माहिती स्टोअर करू शकतो. अरे वा, किती छान आहे ना. बरं. आता आपल्याला श्रेया हे प्रॉब्लेम तर आपले सुटले, पण आता आपल्याला स्क्रीनवर एखादी माहिती किंवा मजकूर ग्राफिक्सच्या इमेजेस पाहायचे असतील तर आपल्याला एखादी डिव्हाइस पाहिजेच. हो, असायलाच पाहिजे. स्क्रीनवरील माहिती पाहण्यासाठी आपल्याला विशिष्ट आउटपुट डिव्हाइस लागते. आता आपण त्याबद्दलची योग्य ती माहिती पाहूया. हो श्रेया, तुम्हाला जे डिव्हाइस पाहिजे ते माझ्याकडे आहे. ते म्हणजे मॉनिटर हे सर्वात वारंवार वापरले जाणारे आउटपुट डिव्हाइस आहे. त्याला डिस्प्ले स्क्रीन असे म्हटले जाते. त्याचे आकार व किमती या वेगवेगळ्या असतात. त्याचे सामान्य वैशिष्ट्य म्हणजे त्याची क्लिअरिटी आहे. त्याचा तुम्ही आता परिपूर्ण वापर करून घेऊ शकता. थँक्यू प्रतीक्षा दीदी. श्रेया, आता हे फक्त नुसतंच मॉनिटरचा आपल्याला नुसतं आउटपुट डिव्हाइस मिळाला आहे, पण याचा आपण मदरबोर्डशी जोडण्यासाठी काहीतरी केबल्स हव्यात. हो, केबल असायलाच पाहिजे. त्याशिवाय कार्य कसं होणार? हा श्रेया, माझ्याकडे 2 केबल आहेत. एक डेटा केबल आणि एक पॉवर केबल आहे. आपण डेटा केबल मॉनिटरला जोडू. दुसरं एक ती मदरबोर्ड. थँक्यू म्हणता दीदी. श्रेया, हे तुला काही दिसते हे माहितीये का तुला? हे पोर्ट आहे बघ. याचा आपण आता वापर करून घेतला तर ते खराब झाले तर आपण कशाचा वापर करू शकेल? यासाठी आपल्याला विविध कार्ड्स व स्लॉटची गरज लागणार आहे. बरोबर आहे तुझं. आपण एक्सपान्शन स्लॉट वापरू शकतो याच्यासाठी. त्याच्यामध्ये आपल्याला एक्सटर्नल पोर्ट्स निर्माण करून देतात, ज्याद्वारे आपण इतर कार्ड त्यामध्ये इन्सर्ट करू शकतो. थँक्यू स्नेहल. आमचा प्रॉब्लेम सोडवल्याबद्दल थँक्यू सो मच. आता आपल्याला श्रेया हा तर प्रॉब्लेम सुटलेलाच आहे, पण आता आपल्याला मॉनिटर म्हणजे एखाद्या कम्प्युटरवर दुसऱ्या कम्प्युटरवर डेटा ट्रान्सफर करण्यासाठी आपल्याला डिव्हाइसची खरंच गरज आहे. हो, त्याला DVD असे म्हणतात. आपण त्याबद्दलची आता माहिती पाहूया. थांब श्रेया, हे माझ्याकडे CD आणि DVD रायटर्स आहेत. CD म्हणजेच कॉम्पॅक्ट डिस्क आणि DVD म्हणजे डिजिटल व्हर्सिटाईल डिस्क. DVD हा CD सारख्याच असतात. फरक एवढाच की याच्यावर 4.7 GB डेटा स्टोअर असते. DVD हा दिसायला CD सारख्याच असतात. त्याच्यामार्फत आपण एका कम्प्युटरकडून दुसऱ्या कम्प्युटरकडे माहिती स्थानांतरित करू शकतो. प्राजक्ता, त्याबद्दल आपल्याला समजलं, परंतु DVD वापरण्यासाठी आपण या DVD रायटरचा वापर करतो. जर काही कम्प्युटरमध्ये DVD रायटर नसेल तर आपण काय करू शकतो? हो, आपला हा प्रॉब्लेम आहे की तुझा खरंच बरोबर आहे. आपण काही डिव्हाइस शोधूया का? हो. थांब श्रेया, माझ्याकडे एक डिव्हाइस आहे. त्याबद्दल एका संगणकावरून आपण दुसरीकडे ट्रान्सफर करू शकतो. याचा तुम्हाला आता परिपूर्ण वापर. थँक्यू धनश्री. आतापर्यंत आपण एवढं सगळं पाहिलं. आता आपल्याला एंटरटेनमेंट करायचं असेल तर आपण काय वापरू शकतो? कोणतं तरी डिव्हाइस असायलाच हवं. होय, आपल्याला हा प्रॉब्लेम तर सुटलाच पाहिजे, कारण एंटरटेनमेंट ही एंटरटेनमेंट असते. मला वाटते तुला एंटरटेनमेंट करण्यासाठी हे डिव्हाइस तुला उपयोगी पडेल. याला स्पीकर असे म्हणतात. हे विशिष्ट आउटपुट डिव्हाइस आहे. हे सिस्टीम बोर्डवरील ऑडिओ जकला जोडले असता आपण त्यातून गाणी ऐकू शकतो. आणि गाणी ऐकण्यासाठी स्पीकरचा मोठ्या प्रमाणात सुद्धा उपयोग केला जातो. श्रेया, पण हा तुझा प्रॉब्लेम सुटला, पण तू मोठ्याने गाणे ऐकल्यानंतर दुसऱ्यांना त्रास होईल याचा. आपल्याला एक डिव्हाइस हवेच. हो, विशिष्ट आउटपुट डिव्हाइस लागणार आहे. आपण त्याबद्दल आता माहिती पाहूया. प्राजक्ता, तुला जे डिव्हाइस हवंय ते माझ्याकडे. आपण याचा उपयोग करून पाहूया. हे
एक ऑडिओ आउटपुट डिव्हाइस आहे. याचा संगीत ऐकण्यासाठी वापर होऊ शकतो. यासाठी आपण एकांतातच गाणी ऐकू शकतो. याचा वापर अशा पद्धतीने केला. थँक्यू मनीषा. श्रेया बघ किती आपल्याला सुविधा मिळत आहे त्या कम्प्युटर सिस्टीममध्ये. हो खरोखरच आहे. तर आता आपली साधनं जोडून झालेली आहेत. हो. तुम्ही सर्वांनी आम्हाला कम्प्युटर व कम्प्युटरचे विविध पार्ट जोडण्यासाठी मदत केली व त्याबद्दल वैशिष्ट्यपूर्ण माहिती सांगून आमचे काम हलकं करून दिलं. त्याबद्दल आम्ही दोघी तुमच्या ऋणी आहोत. थँक्यू सो मच. आणि यापुढे मी वोट ऑफ थँक्सचा पार्ट आहे तो ऋतुजा दीदी करतो. आज आपण आपल्या युनिव्हर्सल कम्प्युटर सिस्टीममध्ये कम्प्युटरचे पार्ट आणि कम्प्युटरची जोडणी कशी करायची हा उपक्रम घेतला. यासाठी इंट्रोडक्शन समीक्षा देवर्डेकर आणि अँकरिंग प्राजक्ता सुतार आणि श्रेया खांबेंनी केले. त्यांचे मी आभार आहे. यासाठी तुम्ही सर्वांनी भाग घेतला आणि हा उपक्रम साथ केला यासाठी पण मी तुमचे सर्वांचे आभार आहे. आणि या उपक्रमामध्ये मोलाचे मार्गदर्शन करणाऱ्या अभिजित सरांचे सुद्धा आभार आहे.